नवी मुंबईतील यशस्वी शिंदे हिच्या हत्येच्या जिहादी कृती व बजरंग दलच्या बजरंगी याचा भर रस्त्यात निर्घृण खून केल्याच्या निषेधात आज सातारा या ठिकाणी हिंदुत्ववादी बजरंग दल संघटनेकडून बंद पुकारण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी लाडकी लेक किंवा लाडकी बहीण योजना राबवण्यापेक्षा आपली बहीण किंवा लेक कसे सुरक्षित राहतील याकडे सुद्धा लक्ष द्यावे अशी विनंती बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे। मी विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष विजय कृष्णा गाढवे आज सातारा शहर हे बंद ठेवण्याचं आवाहन सकल जनतेला केल्यामुळे जनतेने त्यात प्रतिसाद देऊन जवळजवळ 80 ते 90% सातारा बंद झालेलं दिसतंय आपल्याला। याचं मुख्य कारण मध्ये यशस्वी शिंदे या तरुण मुलीला जिहाद्यांनी हाल करून मारलेला आहे, बिभत्सपणे मारलेला आहे। तिच्या शरीराचे तुकडे करून त्याचबरोबर गुप्तांगात सुरा खुपसून त्याची छाती कापली गेलेली आहे आणि भर रस्त्यात निर्घृण खून केलेला आहे। दुसरी घटना बजरंग दलचे बजरंगी जो कार्यकर्ता आहे त्यालाही भर रस्त्यात अगदी पोलिसांच्या समक्ष भोगसून त्याची हत्या करण्यात आलेली आहे। या दोन्हीचा निषेध म्हणून आज बंद पुकारलेला आहे। महाराष्ट्र शासनाला आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे, लेक माझी लाडकी किंवा माझी बहीण लाडकी या काय अशा ज्या योजना आहेत या योजनेबरोबर माझी बहीण कशी सुरक्षित राहील या पद्धतीनं मोठ्यात मोठे कायदे, कडक कायदे करून जिहाद्यांच्यावर योग्य कठोर कारवाई करावी, त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही आमची विनंती आहे। जय श्रीराम। आज सकाळपासून आम्ही इथं पवई नाका सातारा येथे उभे आहे। काल बजरंग दलच्या वतीने सातारा बंदचं आवाहन केल्यानंतर आज सकाळपासून जवळपास 80 ते 90% साताऱ्यातल्या व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद देत आपली दुकाने किंवा व्यवहार बंद ठेवलेले आलेले आहे। त्याबद्दल आम्ही सर्व व्यापाऱ्यांचे आभार आहोत। सर्वांनी असंच शांततेत बंद पाळून दिवसभर शांतता राखावी। त्याच्यानंतर हे जे काही कठोर कायदा करण्याविषयी आमची मागणी आहे त्या संदर्भात आपण सहकार्य करावे हीच आमची मागणी आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।